ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे प्रतिमाला पाहून रविराजांना धक्का बसलेला असतो आणि रविराजांना प्रतिमाकडे जवळ येताच प्रतिमा लांब पळून सायलीला चिकटते। रविराजांना काहीच कळत नाही की आपली वाईफ आपल्यासोबत असं का वागत आहे आणि रविराज प्रतिमा थांब ना, इतक्या वर्षांनी तुला पाहिलं आणि तू अशी का लांब पळते आहेस। त्यावरती पूर्णाची म्हणते रविराज एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, प्रतिमाला मागचं काही आठवत नाहीये। रविराज म्हणतात पण पूर्णाची हे कसं शक्य आहे। यावरती पूर्णाई म्हणते हो, सायलीचा विश्वास जिंकला, कारण ज्या वेळेला आपण सगळ्यांनी प्रतिमाचं दहन केलं त्यावेळेला सायली सगळ्यांना सांगत होती की ही प्रतिमा आत्या नाहीये, त्यामुळे सायलीला विश्वास होता की प्रतिमा आत्या जिवंत आहे। ती राहून राहून सगळ्यांना सांगत होती की मला नाही वाटत की ही बॉडी प्रतिमा आत्याची आहे। सायलीचा विश्वास जिंकलेला आहे। सायलीने खरंच तो विश्वास आपल्या मनात जागृत ठेवला आणि तिने प्रतिमाला आणलेला आहे। प्रताप म्हणतो हो खरंच, म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये जर का इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती तो काहीही करू शकतो। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पुन्हा एकदा रविराजांच्या पण मनामध्ये प्रश्न येतो। रविराज म्हणतात पूर्णाई मग आपण बॉडी जाळली ती कुणाची, कारण या सगळ्यामध्ये आपण DNA टेस्ट केली होती तन्वीची आणि हे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच हा विचार पडतो। त्यावरती अर्जुन म्हणतो हो सिनियर, पण कसं आहे ना कधी कधी मिरॅकल्स होतात, DNA टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम असू शकेल। नाही आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे आपण त्या हॉस्पिटलवरतीच केस करायची आहे की DNA टेस्ट त्यांनी कशी काय हे पॉझिटिव्ह आणली। यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते मला सुद्धा हेच वाटतंय, हे सगळं खूप भयानक आहे। प्रतिमाला आपल्यापासून तोडण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। का ती DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल, कारण ती चेहरा आपण पाहिला होता त्या बॉडीचा, तो तर चेहरा प्रतिमाचा वाटतच नव्हता, पूर्ण चेहरा ओळखू येत नव्हता। असं कसं काय शक्य आहे, मला वाटते याच्यामध्ये कोणाचं तरी कारस्थान आहे। प्रतिमा भेदरलेली हे सगळं पाहत असते, तिला मागचं काही आठवत नसल्यामुळे ती स्तब्धपणे बसत असते, ती फक्त सायलीच्या मागेच असते। यावरती रविराज म्हणतात हो पण पूर्णाई आता आपण काय करायचं, मी प्रतिमाला घरी घेऊन जाऊ का। यावरती सायली म्हणते रविराज सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला तुमच्या बायकोला घरी न्यायचं असेल हे मला माहिती आहे, तुम्हाला तिला घरी न्यावं, तिला सगळं व्यवस्थित द्यावं, जे सुख तिला मिळालं नाही ते द्यावं असं वाटत असतील, पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक सांगते, त्या बावरल्यात, त्या भेदरल्यात, त्यांना सध्या इकडे राहू दे। आपण त्यांना व्यवस्थितपणे त्यांचे फोटो, त्यांचे अल्बम या गोष्टी दाखवू, डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट करून घेऊ आणि सगळं काही करून घेतल्यानंतर मग मला वाटते त्या थोड्याशा नॉर्मल झाल्या ना की त्यांना आपण तुमच्या घरी अगदी जंगी स्वागत करत आणूया। असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतात ठीक आहे, तू म्हणतेस तर ठीक आहे, पण आत्ता माझं मन काही इकडून जायला तयार नाही आहे। यावरती पूर्णाजी म्हणते हे बघा रविराज मला माहिती आहे, तर तुम्ही इथे सुद्धा थांबू शकता, तुम्ही इकडे थांबलात ना तर आम्हाला नक्की आनंद होईल। म्हणजे कसं आहे तुमच्या डोळ्यासमोर प्रतिमा राहील आणि तन्वी तू सुद्धा इथेच राहा, सुमन आणि नागराज तुम्ही इकडून निघून जा। यावरती नागराज म्हणतो हो पूर्णाई, नागराजला निमित्तच भेटतं की चला म्हणजे निदान काही दिवस तरी आपल्याला या सगळ्यामध्ये त्या दागिन्यांची आणि पैशांची जुळवाजुळव करायला, पोलिसांचं हे लफडं मिटवायला वेळ मिळेल आणि प्रतिमाच्या या येण्यामुळे आपल्याला सध्या तरी फायदाच होणार आहे। असा विचार करत मग तो आता पोलीस कंप्लेंटचा विचार करत तो म्हणतो हो दादा तू एक काम कर बरं, तू इथेच थांबलास ना तर तेच बरं होईल। असं म्हणत तो आता रविराजांना थांबायला सांगतो। रविराजांना थांबायला सांगितल्यावरती मग आणि आता रविराज आणि तन्वी हे दोघं जण इकडे राहतात, पण प्रिया मात्र हादरलेली असते, कारण आता या सगळ्यामध्ये जर का ते प्रकरण बाहेर आलं तर आपलं काही खरं नाही। या प्रकरणामध्ये आपण अडकलोय आणि आता या सगळ्याला आपल्याकडे खूप मोठा गोंधळ होण्याचं शक्यता आहे। असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे पूर्णाई सांगते रविराज माझं ऐका, तुम्ही इकडेच थांबलेलं बरं होईल, म्हणजे कदाचित तन्वीला बघून प्रतिमाला काही आठवलं तर। रविराज म्हणतात हो ठीक आहे। त्यावरती प्रिया सांगते बाबा
पण मी एक काम करते, मी जरा घरी जाते आणि आपले कपडे घेऊन येते. सुमन म्हणते नाही नाही, त्याची काही गरज नाहीये, मी तुमचे कपडे पाठवून देते. पण प्रियाला जायचं असतं, प्रियाला हॉस्पिटलमध्ये सगळं मॅनेज करायला जायचं असतं. त्यामुळे प्रिया सांगते नाही बाबा मी येते. रविराज विचार करतात हिला हिच्या आईला भेटायची उत्सुकता नाहीये, तर हिला जाण्याची उत्सुकता आहे. रविराज म्हणतात अगं आपल्या आईला नाही का तू भेटणार? यावरती प्रिया म्हणते हो हो बाबा, मी आईला भेटायलाच तर आले आहे, पण पण आई आई या सगळ्यामध्ये माझ्याशी काही बोलतच नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र रविराज म्हणतात हो, पण तुला तुझ्या आईला भेटण्याची इच्छा तर आहेच ना? प्रिया म्हणते हो, पण मला माझ्या आईला भेटण्याच्या आधी मला जायचं आहे मंदिरात. मंदिरात जाऊन येते आणि त्यानंतरच मी माझ्या आईची भेट घेईन. असं म्हणत प्रिया निघते. मग रविराज एकटक प्रतिमाकडे पाहत असतात. पूर्णाई सांगते रविराज आपण तिला थोडासा वेळ देऊया, आपण तिला सायलीच्या सुपूर्द करूया. मला असं वाटतंय आपण ना सायलीला तिला सावरू आवरू देऊया, जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये तिला वेळ देऊ. रविराज म्हणतात ठीक आहे पूर्णाई, तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल, मी तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडकाठी आणणार नाही. मग रविराज आणि तन्वी यांच्यासाठी गेस्ट रूम आता मात्र सजवली जाते आणि आता रविराज गेस्ट रूम मध्ये तर प्रिया अस्मिताच्या रूम मध्ये येते. आता मात्र प्रिया घाबरते आणि प्रिया विचार करते नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे. ती नागराजकडे मदतीला येते. ती म्हणते काय करायचं आता, मला सांगा लवकर. यावरती नागराज म्हणतो हे बघ अडकलो तर आपण दोघे अडकू, पण या सगळ्यामध्ये सत्याची सिच्युएशन सांभाळणं गरजेचं आहे. तू एक काम कर, तू जर का जास्त वेळ बाहेर राहिलीस तिकडे दादाला आणि घरच्यांना संशय येईल. तू ताबडतोब सुभेदारांच्या घरी जा, हॉस्पिटलचं काय करायचं मी बघतो. असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया घरी येते. नागराज हॉस्पिटलचं सगळं सांभाळण्यासाठी निघून जातो. नागराज निघून गेल्यावरती इकडे आता रविराज प्रियाला म्हणतात बाळा तू रडू नकोस, आपली आई आपल्याला ओळखत नाहीये, यासारखं दुसरं दुःख नाहीये मला माहितीये, पण तरी सुद्धा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण या सगळ्या त्रासाला आपण आलो तर आपण प्रतिमाला ओळख पटवून देण्यामध्ये अयशस्वी ठरू. यावरती प्रिया आता म्हणते बाबा पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ती खरंच आई आहे का? कारण आपण तर DNA टेस्ट केलेली आहे, मग त्या DNA टेस्टमध्ये ती आई होती, मग ही आई असणं कसं शक्य आहे? असं म्हणत आता इकडे प्रिया माती खाते. रविराज चिडून म्हणतात काय चाललंय तुझं तन्वी, मी माझ्या बायकोला ओळखण्यामध्ये असमर्थ ठरेन असं वाटलंच कसं तुला? मी माझ्या बायकोला ओळखू शकणार नाही. यावरती प्रिया म्हणते नाही बाबा, म्हणजे मला पण ती आईच वाटतेय, पण मग ते DNA टेस्टचं कसं? रविराज म्हणतात नाही, या DNA टेस्टमध्ये कोणीतरी आहे, कुणाला तरी वाटत होतं की प्रतिमा गेले, हे सत्य सगळ्यांनी एक्सेप्ट करावं आणि त्यासाठी ह्या DNA टेस्टचं नाटक करण्यात आलेलं आहे. यावरती प्रिया गडबडते, म्हणजे याने सगळं सत्य शोधलेलं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. प्रिया गडबडते, काय करू काय करू? रविराज म्हणतात तन्वी तुझ्याकडून या बोलण्याची मला अपेक्षा नव्हती. उद्या मी माझ्या प्रतिमाला अशी काही गोष्ट देणार आहे की ज्या गोष्टीमुळे तिला सगळं सत्य आठवेल. इतकंच नाही, नुसतं सत्यच आठवणार नाही तर तू तिची मुलगी आहेस ना हे सुद्धा समजेल. यावरती प्रिया म्हणते म्हणजे काय बाबा? आता प्रिया रडकुंडीला येते. नक्की हा काय माणूस सांगणार आहे आणि नक्की ह्याला काय बोलायचं आहे मला काही कळतच नाहीये. असं काय आहे जे मला माहित नाहीये? यावरती रविराज म्हणतात एक आहे अशी गोष्ट जी प्रतिमाला जर मी सांगितली ना तर तिला समजेल की या सगळ्यामध्ये तूच तिची मुलगी आहेस. प्रिया म्हणते बाबा काय आहे? रविराज म्हणतात नाही, हे तुला सुद्धा तिच्या सोबतच समजेल. आता मात्र प्रिया इकडे गडबडते आणि आता प्रिया म्हणते की बाबा मला तरी सांगा. आणि प्रियाला लक्षात येतं की काहीतरी अघटित घडणार आहे ज्याच्यामुळे आपण या सगळ्यामध्ये अडकणार आहोत. प्रिया विचार करते. आता मात्र इकडे रविराज प्रतिमाच्या समोर येतात आणि प्रतिमाच्या हातामध्ये एक गोष्ट देतात. इकडे पूर्णाजी, सायली आणि आता कल्पना या तिघींनी मस्तपैकी पूजेचं आयोजन केलेलं असतं. घरामध्ये सुंदरपैकी पूजा ठेवलेली असते आणि प्रतिमाला रविराज तिच्या लग्नातला शालू, त्यानंतर तिच्या लग्नामध्ये असलेली तिची आईची आठवण म्हणून आईने दिलेली पैठणी आणि त्यानंतर आता मात्र इकडे प्रिया, रविराज आणि आता म्हणजे तन्वी, रविराज आणि आता इकडे प्रतिमा यांच्या हाताचे ठसे असलेले छानपैकी एक बनवून घेतलेली वस्तू आणि त्याचप्रमाणे प्रियाच्या पायावरती जन्मखूण असलेली तुळशीपत्र याचं चित्र,
हे सगळ्या वस्तू आता प्रतिमाच्या हवाली करतात. प्रतिमा त्या वस्तू एक एक पाहायला लागते. आता सगळ्यांना खात्री असते की या वस्तू पाहिल्यावरती प्रतिमाला सगळं आठवेल. पण या सगळ्यामुळे आता मात्र तो फोटो पाहिल्यावरती प्रतिमाला काही आठवत नसतं. पण सायली पाहायला लागते आणि अशी खूण तर आपल्या सुद्धा पायावरती आहे असं म्हटल्यावरती सायलीलाच विचार पडतो की काय आहे नक्की हे सगळं. आता त्या फोटोमुळे सायलीला समजतं की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण असणं अपेक्षित आहे. पण त्या रविराजांनी वस्तू दिल्या सायलीला समजतं की प्रियाच्या पायावरती तर खूण नाहीये. ज्याप्रमाणे सायलीने प्रतिमाला शोधून काढण्यामध्ये यशस्वी झालेली असते त्याचप्रमाणे आता इकडे तन्वीला सुद्धा ती खोटी तन्वी सिद्ध करण्यामध्ये यशस्वी होणार असते आणि इथून मालिका पाहायला फार रंजक होणार.